आजचा दिवस खूपच खास होता. सकाळच्या गार वाऱ्यात पक्ष्यांच्या किलबिलाटाने दिवसाची सुरुवात झाली. शेतात पाऊल टाकताच हिरवळ, झाडांची सावली आणि मातीचा सुगंध मन प्रसन्न करून गेले. यावर्षी पाऊस जास्त झाला होता, त्यामुळे विहीर पाण्याने तुडूंब भरली होती. कळशीला दोरी बांधली व ती कळशी विहिरीत टाकून दोरीच्या साह्याने कळशी भरून आम्ही या ठिकाणी पाणी काढून घेतले. कळशी खांद्यावर घेतली. नंतर निघालो शेतामध्ये. पूर्वी ज्या टायमाला शेतामध्ये बैल चालत होती, त्या टायमाला बैलांच्या गळ्यातील घुंगराच्या आवाजाने मन प्रसन्न होत असे. आम्ही कळशी घेऊन शेतामध्ये पोचलो तर शेतामध्ये ऊसामध्ये भांगरणीचं काम चालू होतं. भांगरून जे तणकाट निघत होतं ते तणकाट गोळा करून टाकण्याचं काम चालू होतं. खरं तर शेत म्हणजे शेती नाही, तर शेत म्हणजे आपल्याला निसर्गाशी व मातीशी व परंपरेशी जोडणारं एक ठिकाण आहे. शेतामध्ये गेल्यानंतर एक मनाला वेगळीच ऊर्जा मिळते व मन प्रसन्न होते. शेतामध्ये काम करून पाहिल्यानंतर उत्साह अगदी द्विगुणित होतो. या ठिकाणी शेतामध्ये फ्रेश असे हिरवेगार पालेभाज्या, रानभाज्या, मुळे आम्ही या ठिकाणी शेतातून घेतले व त्या प्रकारे तुम्ही बघू शकताय फ्रेश असे मुळे. तसेच इतर रानभाज्याही आम्ही या शेतातून घेतल्या. शेतामध्ये हिरवगार पीक पाहून मन कसं प्रसन्न होतं. रानभाज्या आणि त्या केलेल्या भाज्या गोळा एकत्र करून आम्ही या ठिकाणी पिशवीमध्ये भरून घेतल्या. भेंडी, चवाळ, मुळा, भाजीपाला यांची माती काढून या ठिकाणी पिशवीमध्ये भरून घेतलं. बागेमध्ये गेलं तर आपल्याला फोटो काढायचा मोह आवरत नाही आणि मग शेतात गेल्यानंतर फोटो तर झालाच पाहिजे, म्हणून आम्ही फोटोसुद्धा काढून घेतले. थोडंसं शूटिंग केलं. हे बघा, वेगवेगळ्या प्रकारे फोटो घेतले. तोपर्यंत आला पाऊस. पाऊस आल्यानंतर मग काय करायचं, घरी जाता येत नाही म्हणून आम्ही आडोशाला म्हणून या ठिकाणी ऊसाच्या आडोशाला बसलो. पाऊस जाण्याची वाट पाहिली. शेतातून वैरण काढली होती. ऊसाचे पाचट व इतर वैरण गोळा केली, ती टाकली गाडीवरती आणि आम्ही आलो घरी.